मुंबई में मीडिया से बातचीत के दौरान सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाट ने शिवसेना नेता संजय राउत के बयान पर पलटवार किया। उन्होंने कहा कि संजय राउत को मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के संस्कार और संस्कृति को पर सवाल उठाने का कोई अधिकार नहीं है। आइए एक नजर डालते हैं उनके विस्तृत बयान पर। त्यांचा एक मोठेपणा देशामध्ये आहे आणि म्हणून त्यांच्याबद्दलचा असे वक्तव्य करणं संजय राऊत, तुम्ही बुके घेऊन जाता, तुम्ही मुख्यमंत्र्याकडे जाऊन बुके घेता, चहा पिता, तेव्हा काही वाटत नाही का? तुमची विश्वासार्हता तर कमी झालेली आणि सर्वात महत्त्वाचं 19 मध्ये त्या शरद पवार साहेबांचं बोर्ड धरूनच मुख्यमंत्री झाले ना तुम्ही. कशासाठी तुम्हाला मुख्यमंत्री केलं कोणी? त्या शरद पवार साहेबांनी. सिल्वर ओकला जात कोण होतं? तुम्ही. त्या टायमाला ते विश्वासाची वाटली आणि आता दुसरं भेटणं म्हणजे विश्वासार्हता कमी होणं. या लोकांना आता यांचा बॅलन्स गेलेला आहे. ज्यांना काय बोलावं हे कळत नाही, म्हणून शरद पवार साहेबांच्यावर अविश्वास दाखवून आता त्यांच्यापासून सुद्धा हे विभक्त होण्याच्या मनस्थितीत आहे. महाराष्ट्राला सुसंस्कृत मुख्यमंत्री आहेत, पहिलेही होते. आम्ही त्यांच्याहीबद्दल असं बोलत नाही की ते सुसंस्कृत नव्हते. फक्त संजय राऊतची छाया त्यांच्यावर पडल्यामुळं त्यांच्या तोंडातून सुद्धा टोमणे निघायचे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल जे विधान भवनामध्ये विधानसभेमध्ये जे काही स्टेटमेंट केले, काय बोलले ते, तुम्ही मला शिवाय द्या पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. ही सुसंस्कृतपणाचं लक्षण आहे. नाही तर एखाद्याला सत्तेची मस्ती असली तर तो आपल्या आविर्भावात असतो. मी मुख्यमंत्री आहे तसं देवेंद्रजींनी केलं नाही, म्हणून ते त्यांच्या सुसंस्कृतपणाबद्दल यांनी बोलणं उचित नाही आहे. तेवढा शिव्या देण्याचं काम जे चांगल्या पद्धतीने करतात तेवढंच काम त्यांनी केलं पाहिजे.